नमस्कार. जंतर मंतर इथे दिल्लीत जवळपास महिनाभर तरुणाईच्या झालेल्या यशस्वी आंदोलनाची तशी तर खूप सारी वैशिष्ट्ये आहेत, ज्या आजच्या पिढीला बरेच लोक म्हणजे माझ्या वयाचे, माझ्या पिढीतले किंवा माझ्यापेक्षा अधिक वयाचे अविचारी म्हणत असतात कायम. यांना काय कळतंय म्हणून हिनवत असतात. ही अलीकडची सगळी पोरं पोरी फालतू झालेली आहेत असा शेरा अगदी सहजपणे बोलता बोलता मारून टाकतात. त्याच पोरापोरींनी हे महिनाभर चाललेलं आंदोलन अतिशय जबाबदारीने आणि पूर्णपणे अहिंसक मार्गाने चालवून आणि त्यात सुद्धा यश मिळवून दाखवून या सगळ्या अतिशहाण्या अंकल आणि आंटी लोकांच्या तोंडात अक्षरशः शेण घातलं. त्यांची बोलती पूर्णपणे बंद करून टाकली. आपण या आंदोलनाच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांबद्दल पुढच्या काही भागांमध्ये जमेल तशी, जसा वेळ उपलब्ध होईल तशी चर्चा करूच. परंतु आजच्या भागामध्ये मला फक्त एका विषयाबाबत काही बोलायचं आहे आणि त्याबद्दलच काही दाखवायचं आहे. या संपूर्ण आंदोलनामधील तरुण मुलींची, तरुणींची, युवतींची उपस्थिती हा तो मुद्दा. आणि केवळ त्यांची उपस्थितीच नव्हे तर ज्या पद्धतीने त्यांनी आपल्या मनात साठलेल्या अस्वस्थतेला, रागाला, संतापाला त्या आंदोलनामध्ये वाट करून दिली, ज्या पद्धतीने त्या मुली व्यक्त झाल्या ते या देशानं माझ्या मते पहिल्यांदाच पाहिलंय. आता मी इथे दाखवणार असलेले त्या मुलींचे वेगवेगळ्या समाज माध्यमांवरचे व्हिडिओ अंधभक्तांना, तथाकथित संस्कृती रक्षकांना अजिबातच आवडणार नाहीत. परंतु हू केअर, त्यांना विचारतो कोण? या पोरींचा उठाव किंवा त्यांच्या बंडाची भाषा ही निश्चितपणे अनेकांना खटकेल. अबब, हे काय, आमची संस्कृती बुडाली की हो, अशा बोंबा हे लोक मारतील. पण मला विचाराल मित्रांनो, तर या पोरींची हीच भाषा आणि त्यांची हीच व्यक्त होण्याची पद्धत RSS आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांसाठी अगदी परफेक्ट आहे. नीट आणि पेपर फुटी, मुलांच्या आत्महत्या आदी सगळे महत्वाचे मुद्दे या तरुणाईच्या असंतोषाला कारणीभूत आहेतच. परंतु ज्या पद्धतीने हे RSS आणि BJPचे लोक बलात्काऱ्यांचं कायम समर्थन करतात, त्यांना मोठी राजकीय पदे देऊन सन्मानित करतात, त्यांना संसदेमध्ये निवडून आणतात किंवा कॉप करून घेतात, आपल्या सैन्य दलातील बहादूर आणि शूर महिला अधिकाऱ्यांचा केवळ त्या मुस्लिम आहेत म्हणून अवमान करतात, ज्या पद्धतीने आपल्या जागतिक दर्जाच्या, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्तीगीर मुलींची मोदी सरकारने आणि त्यांची गुलाम झालेल्या आपल्या सगळ्या सिस्टीमने मागे छळवणूक केली, ज्या पद्धतीने नरेंद्र मोदींनी आपलं सगळं वजन पणाला लावून केवळ स्वतःचा इगो कुरवाळण्यासाठी त्या विनेश फोगाटला ऑलिम्पिक मेडल पासून लांब ठेवलं, या सगळ्या बाबी ही तरुणाई, या मुली पाहत होत्या. त्यांच्या मनामध्ये ते साठत जात होतं. इथे देशामध्ये शिक्षणाचे सगळे 3-13 वाजलेले आहेत, नोकऱ्यांचे, रोजगारासंबंधितल्या बाबींचे 3-13 वाजलेत, गरिबांच्या, सर्वसामान्य पालकांच्या मुलांना शिक्षण घेणं दुरापास्त झालंय, श्रीमंतांची, राजकीय नेत्यांची मुलं परदेशामध्ये जाऊन शिकतायत, तिकडे स्थिरावतायत. याच सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या 90% नेत्यांची मुलं परदेशांमध्ये शिकलीत किंवा आताही शिकतायत. त्यात हे राजनाथ सिंग पासून ते जावडेकरांपर्यंत आणि पियुष गोयल पासून तर त्या निर्मला सीतारामन पर्यंत सगळेच आलेत. आज रस्त्यावर उतरलेली सर्वसामान्य घरातली ही पोरपोरी हे सगळं चित्र मागील काही वर्षांपासून पाहत होती. नरेंद्र मोदींना या विषयाचं गांभीर्यच नव्हतं. मुळात हा विषय कळण्यासाठी माणूस स्वतः सुशिक्षित असावा लागतो. टेलिप्रॉम्प्टर लावून राजकीय भाषणं करता येतात, परंतु परीक्षा देता येत नाहीत ना. परीक्षा केंद्रावरती गेल्यावर तिथे टेलिप्रॉम्प्टर नसतो. राम मंदिर उभारणी किंवा सोमनाथ मंदिराचा मोठा उत्सव किंवा काशी कॉरिडॉर किंवा आणखीन असेच सगळे धार्मिक उपक्रम, त्या केदारनाथच्या गुफेत जाऊन बसणं वगैरे, हे त्या मंदिरातील पुजारी आणि ट्रस्टी यांचं पोट भरण्यासाठी उपयोगी. त्या राम मंदिरात आणि बद्रीनाथ, केदारनाथ मध्ये, तिथल्या मंदिरांमध्ये किती करोडोंची अफरातफर झाली. अजूनही त्या अयोध्येच्या राम मंदिर न्यासाच्या खजिनदारावर कोणतीही कारवाई नाही. त्या खजिनदाराला साधं निलंबित सुद्धा केलं नाही किंवा त्यांचा साधा राजीनामा सुद्धा या सरकारनं घेतलेला नाही, ते गोविंद देवगिरी खजिनदार. कारण का? तर ते नरेंद्र मोदींचे खास, देवेंद्र फडणवीसांचे खास. हे सगळं ही आजची तरुणाई सुद्धा पाहत असते ना.
नरेंद्र मोदींना वाटलं त्या इटलीच्या मेलोणीला आपण चॉकलेट देतो, ते रील्स बनवतो, ते या आजच्या तरुणाईला आवडेल. विविध समस्यांनी ग्रस्त तरुणाईने तेव्हा सुद्धा नरेंद्र मोदींच्या त्या प्रकाराची पूर्ण टर उडवली होती. परंतु बहुधा मोदी ते पाहत नाहीत आणि त्यामुळे आता या आंदोलनामध्ये तरुणाईने नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांचीही इतकी टवाळी उडवली की बस. मुलींनी असेच कपडे घालावेत, असे कपडे घालून मंदिरात येऊ नये, तसे कपडे घालून कार्यक्रमांमध्ये येऊ नये वगैरे वगैरे सूचना करणाऱ्यांनी आणि तथाकथित संस्कृती रक्षकांनी आता इथून पुढचे हे व्हिडिओ अजिबात पाहू नयेत. त्यांना काही त्रास झाला, त्यांना अटॅक बिटॅक आला तर मी जबाबदार नाही, आधीच सांगून ठेवतोय. आणि बाकी सगळ्या लोकांनी अगदी बिंदास्त पहा. आधी बहुधा तुम्ही वेगवेगळ्या समाज माध्यमांवरती हे व्हिडिओ पाहिलेच असाल तरी पुन्हा पाहण्याचा आनंद घ्या. आपलीच पोरपुरी आहेत आणि त्यांनी या RSS आणि भारतीय जनता पार्टीची, मोदी आणि शहांची पूर्ण जिरवून टाकलेली आहे. आणि हो, आपल्या मराठी मुली सुद्धा या आंदोलनात अजिबात मागे नव्हत्या. दिल्लीला सुद्धा महाराष्ट्रातून अनेक मुली गेल्या, परंतु महाराष्ट्रात सुद्धा जिथे जिथे तरुणाईने जंतर मंतरवरच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, समर्थन करण्यासाठी आंदोलनं केली, मग ते मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल, महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी त्या सगळ्या आंदोलनांमध्ये इथल्या आपल्या मुली, मराठी मुली, मराठी युवती सुद्धा पुढे होत्या संपूर्ण आंदोलनांमध्ये. त्याचे सुद्धा अनेक व्हिडिओ आहेत, परंतु ते पुढच्या भागात मी एक स्वतंत्र भाग करेल त्यावरती. आज हे सगळे जंतर मंतरवरचे व्हिडिओ आहेत. फक्त एक व्हिडिओ आहे त्या रियाचा, मुंबईत जिने पोलिसांची व्हॅन अख्खी अशी रोखून धरली, तो एक फक्त मुंबईतला व्हिडिओ आहे, बाकी दिल्लीचे आहेत. अवश्य पहा, या मुलींचं कौतुक करा लोक हो. ये बैनर है, आप इसको देख सकते हैं. मैम, ये क्या लिख के लाई हैं आप? इसमें मैंने एक तो लिखा है कि पीरियड्स के दौरान मेरा पैड भी इतना लीक नहीं करता जितने इनके गवर्नमेंट में पेपर लीक कर रहे हैं, तो इसका मोटिव ये है. और बाकी एक तो जो मीम है जो मोदी जी का है, न्याय न राज्यम नयने न वक्तम लौड़े न भुजियम, तो ये वो है. तो मैंने बस उनको थोड़ा सरकास्टिक वे में बोला है कि भैया हमारे पैड में भी अब तो ऐसी लीक लॉक टेक्नोलॉजी आ गई है, तो थोड़ा आप भी सिस्टम पर ध्यान दें और आप भी चीजों का ऊपर थोड़ा गौर करें कि पेपर लीक ना हो और बच्चों का भविष्य सिक्योर रहे. छोटा बंदर भाग नरेंद्र, भाग नरेंद्र, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद. मैं तारी हूँ भाई. कोई भी यहाँ पे मोदी पे विश्वास नहीं करेगा और ना कभी कर सकता है. ठीक है, वो अब निकलेगा यहाँ से. ठीक है, और वो जो उसको सपोर्ट करते मेरे लिए तो वो भड़वे हैं भाई, मैं उनके मुंह पे कहती हूँ. चंदा चोर कहाँ मिलेंगे? बीजेपी के दफ्तर में. चंदा चोर कहाँ मिलेंगे? बीजेपी के दफ्तर में. पेपर चोर कहाँ मिलेंगे? बीजेपी के दफ्तर में. बलात्कारी कहाँ मिलेंगे? बीजेपी के दफ्तर में. कुलदीप सेंगर कहाँ मिलेगा? बीजेपी के दफ्तर में. वस्त्राराम कहाँ मिलेगा? बीजेपी के दफ्तर में. प्रज्वल रेवन्ना कहाँ मिलेगा? बीजेपी के दफ्तर में. सारे अनपढ़ कहाँ मिलेंगे? बीजेपी के दफ्तर में. सारे लुच्चे कहाँ मिलेंगे? बीजेपी के दफ्तर में. चोर कहाँ मिलेंगे? बीजेपी के दफ्तर में. लीक पेपर कहाँ मिलेगा? बीजेपी के दफ्तर में. भ्रष्टाचारी कहाँ मिलेंगे? बीजेपी के दफ्तर में. लीक पेपर कहाँ मिलेगा? बीजेपी के दफ्तर में. चंदा चोर कहाँ मिलेंगे? बीजेपी के दफ्तर में. राम का पैसा कहाँ मिलेगा? बीजेपी के दफ्तर में. राम का पैसा कहाँ मिलेगा? बीजेपी के दफ्तर. हमारे धर्म के मंदिर के गेट बंद हो गए कल. हमारे धर्म के मंदिर के गेट बंद हो गए, लेकिन अल्लाह की मस्जिद खुली रही. ठीक है, सिखों का गुरुद्वारा खुला, पनाह मिली. भाई हमारा सनातन धर्म वालों ने कच्चा बदनामी करी है. मैं कह रहा हूँ कभी मंदिर में पैर नहीं रखूंगा जब तक मुझे जिस मंदिर में पुजारी हुआ करेंगे ना, कसम खा लो कभी मंदिर में नहीं जाऊंगा. बाहर से हाथ जोड़ लो मंदिरों के, मंदिर में नहीं जाऊंगा कभी.
Thank you, friends. Oh, no, sir, we're not your friends. We are the citizens who elected you. We are the people whose taxes fund this government. We are the ones who expect answers. We are the ones who are called anti-national just for asking questions which every citizen apparently has the constitutional right to. We are not your friends. We are the people you're supposed to serve. So call us what we are, the people of this nation.